बम बम बोले, जय भोलेनाथ. सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आज मी एक छोटासा व्हिडिओ बनवतो आहे. 90% जे आपले लोक आहेत त्यांना माहीत असतं की आपल्या सणांचं महात्म्य काय, परंतु 10% अशीही लोक आहेत की त्यांना त्याचं महात्म्य माहीत नसतं. आता मी काही कीर्तनकार, निरूपणकार किंवा म्हणजे त्या गोष्टीतला अभ्यासक असा नाही आहे, परंतु ज्या तर महाशिवरात्रीच्या बाबतीमध्ये काही ज्या गोष्टी प्रचलित आहेत त्या मी तुमच्यापुढे ठेवतो आहे. पुराणामध्ये असं लिहिलेलं आहे की समुद्र मंथन केलं गेलं. देव आणि राक्षस जे आहेत त्यांनी अख्खा समुद्र जो आहे तो घुसळून काढलेला आहे. मेरू पर्वताला घेतलं होतं, काळसर्प घेतलेलं होतं, सगळं त्या ठिकाणी झालेलं होतं. पण घुसळत असताना अनेक रत्न बाहेर आलेली आहेत. अनेक रत्नांवर अनेकांनी त्या ठिकाणी अधिकार सांगितला. मात्र खरा शोध सुरू होता तो अमृताचा. आणि अमृत जे आहे ते येण्या अगोदर विष समोर आलेला आहे. आणि हे जे विषाचा जो प्याला आला, त्या विषाच्या प्याल्याची दाहकता एवढी होती की संपूर्ण जे ब्रह्मांड आहे त्या संपूर्ण ब्रह्मांडाला ते विष नष्ट करू शकत होतं. देव घाबरले, सगळेच घाबरले. आता काय करायचं की महादेवच याच्यावरती उपाय करू शकतात किंवा तेच याच्यातनं, या संकटातनं आपल्याला वाचवू शकतात. आता महादेवाकडे गेले, हात जोडले. महादेव आपल्याला माहिती आहे भोलेनाथ आहेत. लगेच त्यांनी त्यांची गोष्ट मान्य केलेली आहे. त्यांनी जसं ते विष प्राशन केलेलं आहे आणि त्यांनी कंठात साठवलं. कंठ त्यांचा निळा पडलेला आहे. निळकंठ नाव त्यांना प्राप्त झालेलं आपल्याला माहीतच आहे. परंतु त्या विषाची दाहकता एवढी होती की त्यांचं पूर्ण अंग लाई झालं, पूर्ण अंग निळं पडलेलं आहे. आणि अशा वेळेला त्यावेळचे तत्कालीन जे वैद्य होते त्यांनी त्यांना असा सल्ला दिला की आपण या ठिकाणी आता झोपता कामा नये, डोळे तुमचे मिटता कामा नाहीत. मग देवदेवतांनी त्यांच्यासाठी गायन, नृत्य अशा अनेक गोष्टी केल्या की ते जागे राहावेत. त्याचप्रमाणे असंही म्हटलं जातं की त्यावेळेला पूर्ण रात्र ही जी आहे महादेवानी किंवा भगवान शंकरांनी तांडव नृत्य केलं आणि ती रात्र जागून काढलेली आहे. ती जी महारात्र जी होती तीच आज महाशिवरात्री म्हणून आपण ती साजरी करत असतो. दुसरी गोष्ट अशी आहे की एक हरणाची एक गोष्ट सांगितली जाते. शिकारी होता. तो शिकारी पूर्ण जंगल शिकार म्हणजे आपले शोधत होता. त्याला शिकार मिळाली नाही. फार संध्याकाळ झालेली आहे. संध्याकाळ झाल्यानंतर तो एक पानवटा त्याने बघितला आणि त्या पानवट्याच्या ठिकाणी बेलाच्या झाडावर चढून तो बसलेला आहे की या ठिकाणी नक्की आपल्याला शिकार मिळणार आहे आणि शिकार घेतल्याशिवाय आपण घरी जायचं नाही. तो रात्र त्याने अख्खी घालवली. आता रात्र घालवता हाताला चाळा म्हणून तो एक जो बेलपत्र होतं ते तोडून खाली फेकत होता आणि ते नेमकं त्या ठिकाणी जे शिवलिंग होतं त्याच्यावर ते पडत होतं. म्हणजे आपोआप त्याच्या हातून जो अभिषेक घडत होता त्या ठिकाणी. पहाट झालेली आहे. पहाटे त्यांनी पाहिलेलं आहे की एक हरिण जे आहे ते पाणी पिण्यासाठी त्या ठिकाणी आलेलं आहे. त्यांनी लगेच जो आपला आहे की बाण चढवलेला आहे, नेम धरलेला आहे आणि एवढ्यात त्या हरण्याचं लक्ष त्या शिकाऱ्याकडे गेलेलं आहे. हरिण त्याला विनंती करते, याचना करते की बाबा रे, ए शिकाऱ्या, मला माझ्या कुटुंबाला एकदा शेवटचं भेटून घेऊन द्या. मला त्यांना मी भेटलो की मी तुला एक शब्द देतो की मी ह्या ठिकाणी परत येईल आणि मग तू माझी शिकार कर. हरिण घरी गेलेला आहे. म्हणजे शिकाऱ्यांनी परवानगी दिल्यामुळे तो घरी गेलेला आहे. घरी गेल्यानंतर कुटुंबाला ही हकीकत समजली आहे. जसं हरिण त्या शिकाऱ्यापुढे यायला निघाला, संपूर्ण त्याचं कुटुंब त्यांच्यासोबत आलेलं आहे. तो आणि शिकाऱ्याला विनंती केलेली आहे, हे शिकाऱ्या, मी माझ्या कुटुंबाला भेटलो, माझं दायित्व मी जे पूर्ण केलेलं आहे, आता तू माझी शिकार करू शकतोस. जसं शिकाऱ्याने नेम धरलेला आहे तशी जी हरिणी होती, म्हणजे त्या हरणाची पत्नी होती, ती पुढे झाली की यांनी पतिधर्म निभावलेला आहे, आता मला माझा पत्नी धर्म जो आहे तो निभावायला पाहिजे. तू ह्यांची शिकार न करता तू माझी शिकार कर आणि तुझा काय उदरनिर्वाह असेल तो कर. जसा त्यांनी हरणीवरती नेम धरलेला आहे तशी दोन्ही बछडे त्यांचे जे हरणाचे आहेत ते पुढे झाले. ते म्हणाले की वडिलांनी पितृधर्म निभावलेला आहे, मातेने आपला मातृधर्म निभावलेला आहे,
आता आम्हाला आमचा पुत्रधर्म निभावू दे, तर तुम्ही आमची शिकार करा. ह्या सर्व प्रकार बघितल्यानंतर शिकाऱ्याचे जे आहे ते मतपरिवर्तन झालं. त्या ठिकाणी मतपरिवर्तन म्हणाल की जर का प्राणी असे विचार करू शकतात तर मी मनुष्य असून मनुष्यासारखा का विचार करू शकत नाही. त्यांनी त्या कुटुंबाला सोडून दिलेलं आहे, त्याचा विचार बदललेला आहे. आणि हा सर्व प्रकार जे आहे ते भगवान शिव बघत होते. जसं त्यांचा अभिषेकही झालेला होता आणि त्यांनी हे बघितल्यानंतर त्यांचं मन प्रसन्न झालं आणि त्यांनी ही घटना कायमस्वरूपी राहावी याकरता हरिणीला मृग नक्षत्र आणि पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून कायम जे आहे अवकाशामध्ये स्थान दिलेलं आहे. अजूनही काही गोष्टी सांगितल्या जातात. ब्रह्मा आहेत आणि विष्णू आहेत, यांच्यामध्ये वर्चस्वाची लढाई सुरू झालेली आहे की मोठा कोण. आणि हे मोठा कोण, आता हे मोठा कोण म्हटल्यानंतर परत ह्या दोघांच्या भांडणामध्ये सर्व देव घाबरले. देवांनी परत महादेवाला याचना केलेली आहे की आपण हा जो प्रसंग आहे ह्या प्रसंगातनं आपण मार्ग काढावा. आणि त्या जे आहे शंकरांनी एक रूप घेतलं, एक पिंडीच्या स्वरूपात रूप घेतलं की त्याची सुरुवात पण कळेना आणि त्याचा शेवटही कळेना. आता ही जी पिंड इतकी म्हणजे मोठी होती की त्याची सुरुवात कुठून आहे आणि शेवट कुठे आहे हे यांनी ब्रह्मा आणि विष्णू या दोघांनी शोधण्याचा प्रयत्न केला. हतबल झाले. शेवटी त्यांनी त्या पिंडीला हात जोडला आणि त्यांना एक असं लक्षात आलं हात जोडल्यानंतर की त्याच्यातनं ओम असा एक प्रकारचा ध्वनी निघत होता. आणि ते निरीक्षण केलं त्यावेळेला बघितलं की पिंडीच्या उजव्या बाजूला आकार, डाव्या बाजूला उकार आणि पिंडीच्या मधोमध मकार असं एक त्यांना दृश्य दिसलं त्या ठिकाणी. त्यावेळेला त्यांनी महादेवाला म्हणजे की आपणच महादेव आहेत असं त्या ठिकाणी मान्य केलं. आणि हा जो कोण मोठा कोण छोटा हा वाद तिथे संपुष्टात आलेला होता. आणि त्या दिवशी त्या रात्रीस भगवान शंकर हे जे आहे म्हणजे प्रथमच पिंडीच्या ह्याच्यामध्ये अवतरले होते, म्हणून सुद्धा त्याला महाशिवरात्री त्या दिवशी साजरी केली जाते. अजूनही असं म्हटलं जातं की महाशिवरात्रीच्या दिवशी जे आहे शंकर पार्वती यांचं विवाह पार पडला होता. आपण शंकराची पूजा करत असताना अभिषेक जो आहे तो अभिषेक करायचा झाल्यानंतर दही, दूध, तूप, शेण आणि गोमूत्र यांच्याने अभिषेक केला जातो त्यांना. त्याचप्रमाणे दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचं पंचामृत जे आहे ते शिवलिंगाला लेप दिला जातो. आणि त्याचप्रमाणे पूजेसाठी जे बघतो आपण तर बेलपत्र जे आहे ते, त्याचप्रमाणे धोत्र्याची फुले, त्याचप्रमाणे पांढरी फुलांचा वापर केला जातो. 108 बेलपत्र वाहून 108 नावांचा जप केला जातो. अशा प्रकारे ही आपली महाशिवरात्र साजरी केली जाते. मी हा एक छोटासा म्हणजे माझा एक प्रयत्न केलेला आहे, याच्यामध्ये अनेक त्रुटी राहिलेली असतील तर मला क्षमा असावी आणि धन्यवाद.